मला त्यांनी विचारला की बाबा तुम्ही पोलीस संरक्षण का घेत नाही, तर मी म्हणलो माझा अक्कलकोटचा जो अनुभव आहे तो अत्यंत खराब आहे, जिथं गुन्हा घडलेला आहे, माझ्या जीविताला धोका झालेला आहे, अशा ठिकाणी सुद्धा पोलीस सहकार्य करत नाही. आणि मंत्रालयातनं मुख्यतः अनेक असे प्रमुख मंत्री आहेत ते तिथं सातत्याने दबाव ठेवून आहेत की बेलेबल गुन्हे धरा तुम्ही आणि 1.5-2 दिवसामध्ये ते दीपक काटेंना सोडून द्या. सगळ्यात गंभीर बाब अशी आहे की जी मी सकाळी पत्रकार परिषदमध्ये सांगितली की जानेवारी महिन्यामध्ये त्याला आर्म ऍक्ट मध्ये बेल मिळालेला आहे आणि खोटी माहिती सरकारच्या वतीने पुरवली गेली की त्याच्यावर पूर्वीचे कुठलेही गुन्हे नाही. आता तो आर्म ऍक्ट जर लागू झाला असता, तो जर जेलमध्ये अधिक काळ राहिला असता तर त्याच्यावर मोका लागला असता. मोका अंतर्गत कारवाई होणार नाही याची काळजी सरकारने घेतली आणि मोकाचा गुन्हेगार ठरणारा दीपक काटेला बेल मिळाली आणि त्याच्यावर एक टास्क दिली, एक जबाबदारी दिली की संभाजी ब्रिगेड आणि अन्य संघटना यांचा बंदोबस्त करावा. त्याच पद्धतीने त्यांनी 2-3 महिन्यापर्यंत पासून प्रयत्न केले आणि सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये अशी एक संस्कृती रुजलेली आहे की गुन्हेगारांना प्रतिष्ठा द्यायची आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संपवायचं, असा माझा अक्कलकोटचा अनुभव आहे. थँक्यू.